नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मनोजने डिवोर्स पेपरची नोटीस दिल्याने वल्लरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती बेशुद्ध पडलेली असते. तर हे बघून मनोज खूपच घाबरून गेलेला असतो आणि तो वल्लरीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि वल्लरीचा हात हातात घेत तिला म्हणतो की वल्लू, चूक झाली माझ्याकडून, माफ कर मला, माझ्यावर ओरड, शिक्षा दे मला, पण उठ ना गं. तर दुसरीकडे इंदुताई हे सगळं बघून खूपच खुश झालेल्या असतात आणि हसत असतात. तर महेंद्रसुद्धा तिथेच असतो आणि तो इंदुताईंना म्हणतो की आई, हे काय बघतोय मी, स्वतः मन्याने वल्लरीला डिवोर्सची नोटीस दिली आहे. माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच नाही बसत आहे. यावर इंदुताई काहीच उत्तर देत नाहीत, त्या फक्त हसत असतात. तेव्हा पुष्पा विचारते की सासूबाई, तुमच्या डोळ्यातील चमक काहीतरी वेगळंच सांगते, खरं सांगा की या सगळ्यावरती जादूची काडी तुम्हीच फिरवली आहे ना. तेव्हा इंदुताई पुष्पाला म्हणतात की पुष्पे, एखाद्या डोक्यावरती बसायला लागला ना की त्याला पायाखाली घ्यावंच लागतं. तेव्हा पुष्पा खुश होऊन म्हणते की मला माहिती होतं की तुम्हीच हे सगळं केलं आहे, तुम्ही भारी काम केलं आहे. म्हणजे मनोज भाऊजीकडून वल्लरीला खरीखुरी डिवोर्सची नोटीस. तेव्हा इंदुताई हसायला लागतात. यावर महेंद्र विचारतो की बरं आई, मला खरं सांग की हे तू कधी आणि कसं केलं. तेव्हा पुष्पासुद्धा आश्चर्याने विचारते की हो ना, आम्ही दोघंजण ऑफिसला नोटीस शोधायला गेलो होतो, मग हे झालं तरी कसं. यावर इंदुताई म्हणतात की माझ्या पोराला कधी आणि कुठं आणि केव्हा फसवायचं हे मला चांगलंच माहिती आहे आणि त्यांनी मनोजला कसं नाटक करून फसवलं हे सांगायला लागतात. तेव्हा पुष्पा खुश होऊन म्हणते की मनोज भाऊजींनी तुमचं ऐकलं, स्वतःहून तयार झाले वल्लरीला डिवोर्स द्यायला. तेव्हा इंदुताई पुष्पाला म्हणतात की पुष्पे, तुझ्यापेक्षा तर जास्तच पावसाळे पाहिलेत मी, त्यामुळे डोक्याने तर मी तुझ्यापेक्षा सरसच आहे. तेव्हा पुष्पा म्हणते की मानलं सासूबाई, मानलं तुम्हाला. आणि परत म्हणते की बरं, आतमध्ये काय चाललं ते बघूया ना आपण. असं म्हणून ते तिघेही वल्लरी आणि मनोजचं काय चाललं हे बघण्यासाठी जातात. तर इकडे मनोज खूपच रडत असतो आणि तो वल्लरीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हाच आता तिथे पुष्पा, इंदुताई आणि महेंद्र येतात. आता पुष्पा खोटं विचारायला लागते की भाऊजी उठली का हो वल्लरी, आणि तीसुद्धा आता वल्लरीला उठवण्याचं नाटक करायला लागते. तर इंदुताई त्यांना खूप वाईट वाटतं असं दाखवत केविलवाना चेहरा करून उभ्या असतात. तर इकडे आता पुष्पा मनोजला ब्लेम करायला लागते आणि म्हणायला लागते की मनोज भाऊजी, अहो हे काय केलं तुम्ही, जेवणासाठी म्हणून वाट पाहत होती हो ती तुमची, आणि केवढा मोठा धक्का बसला हो वल्लरीला. तर महेंद्र म्हणतो की मी डॉक्टरला फोन लावू का. तेव्हा इंदुताई म्हणतात की अरे मह्या, डॉक्टर येईपर्यंत आपण वाट पाहायची का, काहीतरी घरगुती उपाय करायला लागेल ना. तेव्हा पुष्पा मनोजला म्हणते की मनोज भाऊजी, हसता खेळता संसार तुमचा कुठून दुर्बुद्धी सुचली हो तुम्हाला, एवढी चांगली बायको घटस्फोट द्यायला निघालात का तिला. तितक्यात आता वल्लरी शुद्धीवर यायला लागते. तेव्हा मनोज खूप खुश होतो आणि वल्लरीला म्हणायला लागतो की वल्लू उठ. तेव्हा वल्लरी आता उठून बसते आणि ती मनोजकडे बघायला लागते. तेव्हा इंदुताई म्हणतात की वल्लरी, बरं वाटतंय ना गं तुला. आणि त्या पुष्पाला म्हणतात की हिच्यासाठी हळदीचं दूध तरी आण. तेव्हा पुष्पा लगेचच हळदीचं दूध आणण्यासाठी जायला लागते. तेव्हा वल्लरी तिला थांबवते आणि म्हणते की तुम्ही सर्वजण थोडा वेळ प्लीज बाहेर जाल का. तेव्हा पुष्पाला आणि इंदुताईला खूपच राग येतो आणि त्या वल्लरीकडे बघायला लागतात. तेव्हा वल्लरी म्हणते की मला यांच्याशी एकट्यात बोलायचं आहे. तेव्हा पुष्पा म्हणतो की बरोबर आहे तुझं, तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलून घ्या, आम्ही थांबतो बाहेर. असं म्हणूनच ते सर्वजण आता बाहेर निघून जातात. तेव्हा मनोज वल्लरीला विचारायला लागतो की वल्लू, तू ठीक आहेस ना. तेव्हा वल्लरी मनोजला काहीच उत्तर देत नाही आणि ती रागानेच म्हणते की माझा विश्वासच बसत नाही आहे की तुम्ही आज मला डिवोर्स नोटीस दिली का, आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर. तेव्हा मनोज वल्लरीकडे बघायला लागतो आणि त्याला डॉक्टरांचं बोलणं आठवायला लागतं की डॉक्टर म्हणाले होते की औषध घेऊनही जर का बरं वाटत नसेल तर मला वाटतं की तुम्हाला घरी सत्य सांगायलाच हवं आहे, आणि सत्य हेच आहे की तुम्ही आता काहीच दिवसांचे सोबती आहात, तुमच्याकडे फार तर 3 महिने आहेत. हे आठवून मनोजला खूपच वाईट वाटतं आणि तो आता वल्लरीकडे बघत मनातच म्हणतो की माफ कर मला वल्लू, पण मी हा निर्णय कुठल्या परिस्थितीत घेतोय ना हे तुला नाही सांगू शकत अगं. आणि म्हणतो की पण नाही, मला असं हतबल होऊन नाही चालणार, तुझ्या सुखासाठी मला कणखर व्हावंच लागेल. आता वल्लरी मनोजचा हात हातात घेते आणि म्हणते की बोला ना, काय झालं, तुम्ही हे दारूच्या नशेत बोलताय की तुम्हाला कोणी सांगितलंय, तुम्ही का करताय हे बोला ना. तेव्हा मनोज म्हणतो की वल्लू ऐक ना, मला नाही वाटत की तुझ्या या प्रश्नांची उत्तरे मी देणं गरजेचं आहे, माझा निर्णय झाला आहे, मला डिवोर्स हवा आहे बस. तेव्हा वल्लरी हे ऐकून खूप रडायला लागते आणि म्हणते की अहो साधे मतभेद झालेत ना आपल्यात, मग डिवोर्स कुठून आला मध्येच, अहो काय बोलताय तुम्ही, थोडे मतभेद झाले म्हणून डिवोर्स घेणार आहोत का आपण. तेव्हा मनोज म्हणतो की
वल्लू थोडेसे मतभेद, कोर्टात माझ्या विरोधात केस लढतेस तू, आणि आता तू केस मागे जरी घेतलीस ना तरी मला डिवोर्स हवा आहे. हे ऐकून वल्लरीला खूप वाईट वाटतं आणि ती खूप रडायला लागते आणि ती मनोजला विचारायला लागते की हे काय बोलताय तुम्ही? लग्नामध्ये सप्तपदी घेताना 7 वचनं घेतली आहेत ना आपण, एकमेकांवर प्रेम आहे ना आपलं, मग डिवोर्स पेपरवर सही करायची का आपण? हे बघा, काही झालं तरी मी सही नाही करणार आहे. आणि ती मनोजला मिठी मारून खूपच रडायला लागते आणि म्हणते की मी नाही सही देणार आहे. तेव्हा मनोजला सुद्धा खूपच वाईट वाटतं आणि तो सुद्धा खूपच रडायला लागतो. पण स्वतःच्या डोळ्यातील अश्रू लपवत परत तो वल्लरीला म्हणायला लागतो की हे बघ वल्लू, माझा निर्णय झाला आहे, बाकी तुझी मर्जी, तू डिवोर्स दे किंवा नको देऊस, माझ्यासाठी हे नातं केव्हाच संपलं आहे. हे ऐकून वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती खूप शॉक होऊन मनोजकडे बघायला लागते. तेव्हा मनोज म्हणतो की मी आपल्या नात्याला पूर्णविराम दिलेला आहे, असं म्हणून मनोज तिथून निघून जातो. तेव्हा वल्लरी खूप रडायला लागते. तर मनोज आता खोलीतून बाहेर येतो तेव्हा तिथे बाहेरच हे तिघेजण उभे असतात आणि मनोजकडे बघत आता इंदुताई म्हणतात की बॉम्ब फुटला वाटतं, असं म्हणून तिघेही खूपच खुश होतात आणि हसायला लागतात. तर यानंतर मनोज इकडे बाहेर येऊन बसलेला असतो आणि तो स्वतःशीच म्हणायला लागतो की मला माहिती आहे वल्लू, तुला खूप त्रास होतोय, मी अचानक असा निर्णय घेतल्यामुळे तुला खूप मोठा धक्का बसलाय, पण काय करू गं, माझा पण नाईलाज झालाय. तेव्हाच आता हर्षित तिथून कुठेतरी चाललेला असतो तेव्हा त्याचं लक्ष मनोजकडे जातं आणि मनोजला असं उदास बसलेलं बघून हर्षित मनोजला विचारायला लागतो की मनोज, काय झालंय आणि तू असा एकटा का इथे बसलायस? तेव्हा मनोज लगेचच डोळे पुसायला लागतो. तेव्हा हर्षित आश्चर्याने विचारतो की मनोज, तू रडतोयस का? आणि परत म्हणायला लागतो की काय झालं, तू दारू पिऊन आलायस, माझ्याशी बोलू शकतोस तू, काय झालंय? आता मनोज हर्षितला काहीतरी सांगणारच तेव्हाच तिथे आपली पुष्पा येते आणि परत तिचं नाटक सुरू करते आणि ती मनोजला म्हणायला लागते की मनोज भाऊजी, काय हे, तिथे त्या बिचाऱ्या बायकोचा जीव टांगणीला लावून तुम्ही इथे बसलाय, हे पण या अवस्थेत? तेव्हा हर्षित खूपच शॉक होऊन बघायला लागतो. तर पुष्पा आता मनोजला म्हणायला लागते की चला आत्ताच्या आत्ता घरी चला. यावर हर्षित विचारायला लागतो की 1 मिनिट, मला सांगणार आहे का कोणी की नक्की काय झालं ते? तेव्हा पुष्पा म्हणते तुम्हालाच काय, तर आता सगळ्या जगाला कळणार आहे. आणि ती सांगायला लागते की मनोज भाऊजींनी बिचाऱ्या त्या वल्लरीला आज डिवोर्सची नोटीस दिली आहे. हे ऐकून हर्षित खूप शॉक होतो आणि तो रागाने मनोजला विचारतो की मनोज, काय सांगतायत हे? तेव्हा पुष्पा मनोज काही सांगायच्या आधीच मनोजचा हात पकडते आणि म्हणते की तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी चला. तेव्हा हर्षित म्हणायला लागतो की 1 मिनिट पुष्पा वहिनी थांबा. मात्र पुष्पा हर्षितचं काही ऐकत नाही. ती मनोजला जबरदस्तीने तिथून घेऊन जाते. आता पुष्पाचं हे असं वागणं हर्षितला खूपच खटकलेलं असतं आणि तो खूपच रागात बघत असतो. यानंतर पुष्पा आता मनोजला जबरदस्तीने घरात घेऊन येते आणि म्हणायला लागते की भाऊजी, काय चाललं आहे तुमचं? आणि रडायला लागते आणि म्हणते की असं कोणी करतं का हो? डोक्यात राग घालून आयुष्याचा निर्णय असं कोणी घेतं का? आणि परत ती वल्लरीला सुद्धा आवाज द्यायला लागते की वल्लरी बाहेर आहे आणि ती वल्लरीला हाताला पकडतच तिला मनोजसमोर घेऊन येते आणि विचारायला लागते की काय चाललंय तुमच्या दोघांचं? आणि म्हणते की तुम्ही दोघं आमच्यासाठी लक्ष्मीनारायणाचा जोडा आहात. आणि ती मनोजसमोर हात जोडत म्हणते की मनोज भाऊजी, असं हे तुटातुटीचे निर्णय नका घेऊ हो, तुम्ही दोघेजण एकमेकांशी बोला. मात्र मनोज आणि वल्लरी खाली मान घालून उभे असतात आणि दोघेही फक्त रडत असतात. तर पुष्पा म्हणते की संपवा हा वाद खरंच. तेव्हा महेंद्र म्हणतो की पुष्पा बरोबर बोलते म्हण्या, उगाच सुखी संसारात विष नको घालू. तेव्हा आता इंदुताई पुष्पाला म्हणतात की पुष्पा, अगं तू त्या मण्याला का दोष देतेस? त्याची काही चूक नाही आहे. वल्लरीने हे वेळ स्वतःवरच ओढावून घेतले आणि तुला जर कोणाची समजूत काढायची असेल ना तर ती या वल्लरीची काढ. एका केससाठी माझ्या मण्याच्या संसाराची पूर्ण वाट लावली ही नाही. तेव्हा पुष्पा वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी ऐक ना गं, मला ना तुझ्या एवढं जग नाही कळत अगं, पण एवढं कळतं इतर कुणासाठी आपला संसार असा मोडू नये गं. काय ठेवलं त्या केसमध्ये? सोड ना ती, सोड बाई, तो विषय सोडून दे. तर महेंद्रसुद्धा म्हणतो की वल्लरी नको लढूस ती केस, यातच तुझं भलं आहे. तर इंदुताई इकडे आता पुन्हा इमोशनल ड्रामा करत म्हणायला लागतात की आता कुठे नातवाची आस लागली होती, मला वाटलं होतं घराचं गोकुळ होईल. आणि त्या वल्लरीला म्हणायला लागतात की वल्लरी, तू फक्त एक वकील नाही आहेस गं, माझ्या मण्याची बायकोसुद्धा आहेस. स्वतःचा संसार असा कोणी मोडतं का? तर पुष्पासुद्धा वल्लरीला म्हणते की वल्लरी माझ्याकडे बघ आणि मला सांग की मनोज भाऊजीशिवाय तू राहू शकणार आहेस का तुझ्या आयुष्यात? सोड ना हा केकूरपणा, नको लोडूस ती केस, असं म्हणत सगळेजण आता वल्लरीला दोष द्यायला लागतात. मात्र वल्लरी आणि मनोज मात्र एकमेकांकडे बघत असतात आणि दोघेही खूपच रडत असतात. आता वल्लरी डोळे पुसते आणि मनोजकडे बघते आणि म्हणते की सॉरी, पण मी आता माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही आहे. तेव्हा सगळेच वल्लरीकडे खूप शॉक होऊन बघायला लागतात. तेव्हा वल्लरी तिथून रागातच निघून जाते. मनोज मात्र इकडे खूपच हतबल झालेला असतो आणि त्याला वल्लरीविषयी खूपच वाईट वाटत असतं आणि तो खाली मान घालून उभा असतो आणि त्याचं कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष नसतं. तर इकडे इंदुताई
महेंद्र मनोजला वल्लरी विरोधात भरवत असतात. तर आता दुसरीकडे हर्षितने तेजाला खाली घडलेला सर्व प्रकार सांगितलेला असतो आणि तेजा खूपच चिडलेली असते आणि ती म्हणते की बापरे, मला तर विश्वासच नाही बसत आहे की मनोज असं काहीतरी करू शकतो. तेव्हा हर्षित म्हणतो की हो, मी सुद्धा शॉक झालेलो. अगं, मनोज दारू पिला होता आणि पुष्पावहिनी त्याच्यासमोर मला त्या नोटीसबद्दल सांगत होत्या. तेव्हा तेजा म्हणते की नाही, त्या पुष्पावर माझा विश्वास नाही आहे, पण हर्षित हे जर खरं असेल ना तर त्या दोघांची चांगली कानउघडणी करणार आहे मी. लग्न म्हणजे काय खेळ वाटतो का यांना? थांब, आत्ताच जाते मी, असं म्हणतच तेजा वल्लरी आणि मनोजकडे जायला निघते. तेव्हा हर्षित आता तिला थांबवतो आणि म्हणतो की तेजा, कुठे चालली आहे तू? काय करणार आहेस तू तिकडे जाऊन? अगं, तुला तिकडच्या सिच्युएशनचा अंदाजा नाही आहे आणि खूप रात्रसुद्धा झाली, आता तू तिकडे जाणं चांगलं नाही वाटणार. तेव्हा तेजा म्हणते की हो, बरोबर बोलतोयस तू, आत्ता नको जायला, पण मी ना सोडणार नाही त्यांना, मनाला वाटेल ते निर्णय घेतात, त्याचं काय. तेव्हा हर्षित तेजाला समजावत म्हणतो की तेजा, तू शांत हो, जास्त विचार नको करूस, आपण एक काम करूया, आपण सकाळी त्यांच्याकडे जाऊया. तर इकडे वल्लरी आणि मनोज दोघेही खूपच अस्वस्थ असतात आणि आता वल्लरी मनोजकडे बघत मनातच म्हणते, खूप चुकीचं वागताय तुम्ही माझ्यासोबत. तेव्हा मनोजसुद्धा मनातच म्हणतो की मला माफ कर वल्लू, पण माझा नाईलाज आहे गं, पण मला हे करावंच लागेल. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की महेंद्र मनोजला म्हणतो की मन्या, तुझा या वल्लरीला सोडचिठ्ठी देण्याचा जो निर्णय आहे ना, अगदी बरोबर आहे. अरे, जी बाई नवऱ्याला गुन्हेगार सिद्ध करायला निघाले, तिच्यासोबत कसला आलाय रे संसार. तेव्हा मनोज रागाने महेंद्रला म्हणतो की दादा, तू जिच्याबद्दल तोंड उचकटून बोलतोयस ना, तिने ना माझ्या विरोधात जाऊन तुला बिझनेससाठी पैसे दिले होते, हे विसरू नकोस. तेव्हा महेंद्र, पुष्पा, इंदुताई खूपच शॉक होऊन मनोजकडे बघायला लागतात. आता मनोज इंदुताईंना विचारतो की तू काल मला म्हणालीस ना की त्या डिवोर्स नोटीसवर माझी खोटी सही तू केली होतीस. तेव्हा पुष्पा म्हणते की वल्लरीला डिवोर्स द्यायचा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे भाऊजी. यावर आता मनोज रागातच म्हणतो की पण डिवोर्स नोटीसवर माझी खोटी सही कोणी केली हे तर मला कळायलाच हवं. तेव्हा आता हे तिघेही एकमेकांकडे बघायला लागतात आणि तिघेही चांगलेच घाबरलेले असतात. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.